दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत प्लीज. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत. अंतिम सामना फायनलचा सामना आहे. भरोडी विरोधात ताडाली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाणेपैकी ताडाली संघाने जिंकलेली सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. पहिले विकेट करता टीम ताडाली संघाची. भरोडी संघावर त्वरितच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे पहिल्या विकेट करता. पहिला चेंडू यावेळेस शपल क्रॉस चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. फायनल सामन्यामधला हा पहिला चौकार येतोय. तलवारीच्या बॅटमधला आला चौकार. गुड शॉट. शपल क्रॉसचा फटका होता. बरोबर चेंडूच्या लाईनमध्ये फलंदाज आला. थोडासा पुलचा फटका होता. अखेरकार हा चेंडू चौकार पाहायला मिळाला. 4 धाब्याने धनंजयचे खाते उघड झाली. संघाचं श्री गणेश झालं. प्रदीप गोलंदाजी करत होता. प्रदीपच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार आला. गुड शॉट. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू साईडला चांगला फटका. यावेळेस देखील चेंडू निघून झाला सीमा रेषेच्या बाहेर. हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. सुपर पाडेक. जबरदस्त सुरुवात आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाचे विशेष म्हणजे आक्रमण केलेल्या पहिल्या षटकामध्ये 2 लगातार चौकार आलेले आहेत. धावसंख्या धावफलक 8. यावेळेस आक्रमण केलं जातं पहिल्या चेंडूपासून. फलंदाज धनंजय येणे. यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका केला जाता. कॅच चिसलती आणि अखेरकार कॅच घेण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी राहिला. विकेटचं पतन. सुनील पाटीलने अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज पहिला बाद झाला. 8 धावांवर पहिली सफलता मिळवून देतोय गोलंदाज. प्रदीपने पहिले यश मिळवून दिलेले आपल्या संघाला. आणि गेला फलंदाज. खरं तर पुन्हा एकदा या चेंडूवरती फटका खेळायचा होता पण बॅटची कडा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक तटीय सर्कलमध्ये अगदी कोणतीही चुकी करत नाहीये. पहिला विकेट पाहायला मिळाला टीम ताडाली संघाचा. धनंजय जो कुठेतरी बिबळलेला धोकादायक वाटत होता त्या धनंजयची खेळी आता मात्र संपुष्टात आलेली आहे. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता सत्यवान आला. सेजल ट्रेजर्सचे प्रोप्रायटर अजय पाटील यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. भरोडी संघाला आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता सत्यवान आलेला आहे. तर यावेळेस सत्यवानला धनंजयची जागा सांभाळणं फार गरजेचं आहे. या
भागीदारी पुढे सरकवलं गरजेचं आहे. शपल क्रॉसवर पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाव इथे मिळेल. फटका चांगला खेळला होता फलंदाजाने. हो, खूप चांगला फटका होता. एकच धाव पूर्ण केली. यावेळेस थोडासा चुकी करतो यष्टी रक्षक. चुकी झाली आणि अखेरकार चुकीला माफी लई. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार येतोय. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आहे. दोन्ही संघांना बघा सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. बॅकबोन ऑफ मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडी कार्याध्यक्ष देवानंद पाटील यांच्याकडून चौकार, षटकार किंवा विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर त्या खेळाडूला 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. सुवर्ण संधी आहे. आणि यावेळेस आता मात्र बक्षिसाची खैरात आपल्याला पाहायला मिळते. ती चेंडू मागे चांगला खेळ पाहायला मिळणार का? मागे सरकून चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगाला निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. गोपालच्या बॅटमधला चौकार. गुड शॉट. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. काय सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकावरती. तानाली सगळे त्यांचे इरादे स्पष्ट केलेले आहेत की आज आम्ही कसा क्रिकेट खेळणार आहोत. कारण हा सामना अंतिम सामना आहे. फायनलचा दिवस आहे आणि फायनलचा सामना तुम्ही पाहत आहे. ताडाली विरुद्धात भरोडी अशी लढत पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर तो निर्णय घेतला होता ताडाली सगळे, तो आता मात्र योग्य ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडता आलेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात आहे. 17 धावा. एक मजबूत सुरुवात बघायला मिळते ताडाली संघाची. षटक क्रमांक 2 टाकल्याकरता गोलंदाज सोपली झाला मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं आहे. यादी तर षटक आपण पाहिलं तर तटीय सर्कलमध्ये संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. तब्बल 33 संघांनी इथे सहभाग नोंदवला होता. 33मधून 31 गेले, राहिले 2. या 2 संघातून फायनल कोण जिंकेल ते आता बघायला लागेल आपल्याला. त्याचं उत्तर मिळेलच अर्ध्या पाऊण तासात. हो, अगदी बरोबर. थोड्याच वेळामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळणार, त्यात काही शंका नाही आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ताडाली संघाचं पाडदं थोडंसं जड आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा ते बनवलेले आहेत. दोन्ही संघांचा अगदी उल्लेखनीय खेळ पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये, या दमण नगरीमध्ये. सोपलीचा हा पहिला चेंडू पाहावा लागेल एक्झॅक्टली कुठं लँड झालेला आहे. व्हाईट बॉल. चुकीचा चेंडू. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही शंका असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. आपल्याकडे रिव्ह्यू आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेले. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. वाईट करता आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कोणत्याही प्रकारचा पंचांना दबाव टाकायचा नाही आहे. दॅट इज अ व्हाईट बॉल. आणि हा रिव्ह्यू देखील गमावलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्यास टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे. टीम भरोडी या सगळ्यांकडे व्हाईट बॉल आहे. डावी एष्टी फोडल्यानंतर आपण हा चेंडू बाहेर वळताना पाहिला होता. एकदा आपण ॲड करूया. रिव्ह्यू गमावलेला आहे भरोडी संघाने. यावेळेस अडव्या बाटने ऑल साईडला खेळायचं होतं. सुंदर चेंडूची हाताळली झाली. सरळ जाऊन चेंडू फलंदाजाच्या अंगाला लागला होता. पण जो देखील तेच सांगत आहेत लेग बाईज. आपण जोडूया.
एक धाव जोडली जाईल लेग बाय स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वप्नील. आपटून टाकला चेंडू. यावेळेस ऑन साईडला चेंडू हवेमध्ये झेलची संधी. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. पोलिश तिथे होता आणि मात्र बघा अंतिम क्षणामध्ये नजर किती चांगली होती. धावगती थोडीशी मागं राहिली आणि चेंडू अगदी त्याच्या पुण्यामध्ये पडला होता. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिला डाव ताडाली सगळं साकारतोय. काय सुरुवात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे. ही लाईन पाहावी लागेल. ही लेन पाहावी लागेल. सोडू दिला नाही चेंडू. कोणत्याही प्रकारचा फटका खेळलेला नाहीये फलंदाज आणि अखेरकार हा चेंडू. आणि आता बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण जाऊया पुढल्या तिसरा पंचालकडे. नक्कीच पंचाला देखील आज बिझी ठेवलेलं आहे. पण ते चेंडू मागे यावेळेस बरंच काही घडलं जात आहे कारण फायनलचा संघ आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू वाईट नाही आहे आणि हा देखील रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करत संघाने. सफल झाला होता बॅटर आणि रिव्ह्यू त्यासाठी निश्चितच आता दोन्ही संघांनी गमावलेला आहे. रिव्ह्यू दोघांनाही मिळणार नाही यानंतर. आता जे काही असणार ते पंचांच्या नियमावलीवर असणार. हे फार महत्त्वाचं. आता मजा येणार. यावेळेस बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं. संपर्क व्यवस्थित नाही आहे. पंचांकडे यावेळेस दाद मागितली जाते. पंच चेंडू होता आणि त्या चेंडूमध्ये बरोबर प्रहार पाहायला मिळाला फलंदाज गोपाळ्याचा. आणि यावेळेस देखील गोपाळ आता मात्र शांत बसत नाही आहे. काय खेळ साकारतोय. षटका त्याच्या बॅटमध्ये आला. ही लाईन पाहावी लागेल. ही लेन पाहावी लागेल. दॅट इज अ व्हाईट बॉल. चुकीचा चेंडू. अवंतर धाव यावेळेस देखील जोडली जाणार. उजवी इष्टी सोडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतो. यावेळेस मात्र क्षेत्रक्षकांना गप्प बसावं लागणार कारण रिव्ह्यू गमावलेला आहे. कुठेतरी हे बेडीबीड होऊ शकला असता परंतु आता तसं झालेलं नाही आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. बरोबर एस्टॅच्या मध्ये फलंदाज सापडला गेला. बिग लॉस. बडी बसली. अब जाल में फसती हुई. गोपालच्या खेळी चालतं. गोपाल बाद झालेला आहे. पायची स्वरूपामध्ये मोठा धक्का ताडारी संघाला. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतोय. धावसंख्यावर पहिली धावपकावरती यावेळेस थांबलेली आहे 28 या आकड्यावरती. आणि अखेरकार गोपाळला बाद करण्यामध्ये स्वप्नीलला यश आलं. फुलटॉस चेंडूवर निश्चितच बघा आपण पाहतोय बरेचसे खेळाडू हे बाद होताना आपण बघितलेले आहेत. कधी कधी खराब चेंडूवर फलंदाज बाद होत असतात तर कधी कधी चांगल्या चेंडूवर षटकार आणि चौकार येत असतात. आणि हेच क्रिकेटचं खेळ आहे. यावेळेस देखील खराब चेंडू होता. खराब चेंडू होती मात्र गोपाळला बाद व्हायला लागलं. क्रिकेटमध्ये चांगली वेळ द्यायला देखील वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये वाईट वेळ लागली वेळ लागत नाही. आणि ते दृश्य आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. गोपालचं विकेट आलं. आणि यावेळेस आता मात्र बरोडी संघ पूर्णपणे चार्ज होणार कारण मोठा मासा त्यांच्या गळाला लागलेला आहे. क्रमांक 4 वरती योगेशाला फलंदाजी करण्याकरता आता योगेशला थोडंसं ओझं उचलायला लागेल त्याच्या संघाचं. शफल क्रॉस चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू निघून झाला सीमा रेषेच्या बाहेर. हवा के साथ साथ और घटा के संग संग ये लगा छक्का. काय टायमिंग जुळलं होतं. बरोबर बॅट आणि बॉलची जुळली योग्य वेळेवरती झाली आणि योग्य वेळेवर जेव्हा जुळली होती त्यावेळेस चित्र षटकारामध्ये बदली होतं.
यावेळेस शपल क्रॉस झाले, जागा बनवून खेळायचं होतं, थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाज झाला होता, संपर्क नाहीये, निदाव चेंडू आला. यावेळेस गोलंदाजचं उत्तर चांगलं मिळालं. पहिला चेंडू फलंदाजा राहिला, दुसरा चेंडू यावेळेस गोलंदाज राहिलेला आहे. सत्यमला थांबवलं गेलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं, यावेळेस संपर्क नाहीये. चेंडू थर्डबॅनला ट्रॅव्हल झाला, फलंदाजा एक धाव पूर्ण केली. लेग बाईच्या स्वरूपात आपण एक धाव ॲड करूया. धावसंख्या 35 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरं चालू आहे, गोलंदाजी राजू करतोय. राजूने एक षटकार खाल्ला तर 2 चेंडू काय सुंदर टाकलेले आहेत. ऑन साईडला यावेळी योगेशचा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाणार सीमा पार. योगेशच्या बॅटमधला धमाका होतोय. षटकार सुपर बॅटिंग, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. बरोबर समोर होता चेंडू योगेशच्या. योगेशने कोणताही उशीर विलंब केला नाही आणि अखेरकार स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 6 धावा त्याने जमा केल्या. चांगलं क्रिकेट खेळतो सध्याच्या घडीला ताडाली संघ. धावसंख्या 41 आकड्यावरती पाहायला मिळते. काय धावसंख्या पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ नाही. राजूवरती आता मोर्चा उघडला जातोय. कोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला टर्न करण्यामध्ये फलंदाज योगेशला यश आलं. 1 पूर्ण झाली. पुढेचा खेळ फार उशीर आणि फेकी पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावामध्ये दबाव टाकण्यामध्ये आला. त्या दबावामध्ये बरोबर हा क्षेत्ररक्षक फसला गेला. धावसंख्या 43 झालेली आहे. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. राजू सध्याच्या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू त्याला चांगला पाहायला मिळाला. 2 धावा त्याने खर्च केल्या. यावेळेस चांगला फटका, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग, क्रॅकिंग फटका, चौकार. सत्तेचाळीस धावा या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. तिसरं षटक समाप्त झालं आणि काय सुरुवात पाहायला मिळते. पॉझिटिव्ह रिप्लाय. 40 मास्टर 40 प्लस. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केला तर आली मजा, झाला योगाच्या वाजा. करूया जय जयकार कार. असं करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास. आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40 प्लस मास्टर 40. पुणेशाला गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटका करता आता पुणेशला धावा वाचवणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत धावपडकावरती 47 आकडा लागलेला आहे. खोलवट टप्प्याच्या चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. दिशानं साधण्यामध्ये गोलंदाज पुणे सक्सेस राहिला आणि अखेरकार सत्यवानची विकेट पाहायला मिळाली. अजून एक धक्का लागणार टीम ताडाली संघाला. प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस. 40 प्लस मास्टर 40 प्लस. 40 प्लस मास्टर 40 प्लस. महेश आला फलंदाजी करण्याकरता. ऑन साईडला यावेळेस चांगला फटका. योगेशची आपण पाहतोय, प्रशंसा करणं गरजेचं आहे. काय सुंदर फटका योगेश सजवतोय. हा देखील चेंडू निघून झाला सीमारेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅटमधला हा दमदार षटकार. चेंडू पार न मारू चौकार. चेंडू देखील पार झाला आणि षटकार देखील आला. काय सुरेख फटका सजवला. फलंदाज योगेश याने चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस
यावेळेस षटक समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या पण पाहिली तर 61 लागलेली आहे. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास 40+40+ मास्टर 40+40+40++ मास्टर 40+40+40++ मास्टर 40+40+40++ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौका. सर्वात प्रथम ज्याने ही जगभरामध्ये स्पर्धा अतिशय दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं 3 स्टार मूवीज. चला नरेंद्र पाटील आपण पुढे या. त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. राहुल म्हात्रे, किशोर म्हात्रे, तुषार पाटील, खूप चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. जबरदस्त कॅमेरा वर्क आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. अध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी धनंजय अण्णा गवळी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर एक्सपर्ट स्कोरर मॅन ऑफ गोल्डन फिंगर राजू पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. राजू पाटील या पुढे आपण त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. खूप चांगली स्कोरिंग त्यांनी केली आहे. योग पायकर यांनी चांगला रंग भरला या स्पर्धेमध्ये. त्यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जाईल. जबरदस्त संपूर्ण 6 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगली त्याने कॉमेंट्री केली. ॲडव्होकेट सरचिटणीस गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर पंच लारा, खूप चांगले निर्णय त्यांचे बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. लारा पंच त्यानंतर विशेष सहकार्य प्रभू मामा. चला या आपण पुढे. सर्व संघांना सूचना आहे, तुम्ही जे झेंडे घेऊन जाता पुढच्या स्पर्धेला तुमचे झेंडे नसतील याची नोंद घ्या. आरसीपाडे फाउंडेशन ताडाली, कुठे स्पर्धेला तुमचे झेंडे नसतील तेव्हा बोलू नका. स्पर्धा चालू आणि झेंडे तुम्ही कशाला उपटता तिथे? कुठली शिस्त आहे? आरसीपाडे फाउंडेशन तुम्ही कशा झेंडा उपटला? त्यानंतर दिनू मामा आपण पुढे या. दिनू मामा यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यांचा विशेष आभार. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंतिम फेरीचा हा महामुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. दमन स्पर्धा 2024 आजचा अंतिम दिवस. ग्रँड फिनाले मॅच स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि मिहीर स्पोर्ट्स भरोडी. मोठं लक्ष ठेवलेल्या 62 धावांचं हे लक्ष पार करावं लागेल मिहीर स्पोर्ट्स भरोडी संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. दमन स्पर्धा आता बघूया कोणत्या गावामध्ये दमनचा हा चषक जाणार, कोण जल्लोष करणार, कोण सेलिब्रेशन करणार, निश्चितच त्याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. खूप लांबचा प्रवास आपल्याला करायचा आहे. त्या अनुषंगाने मी विनंती करतो, चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. थ्री स्टार मूवीजचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आमचे पंच श्याम पाटील यांचं विशेष आभार, पंच लारा आपलं विशेष आभार, पंच अतुल शर्मा आपलं विशेष आभार, स्कोरर राजू पाटील आपलं विशेष आभार, समालोचक योग पायकर आपलं देखील विशेष आभार. विशेष सहकार्य विशेष आभार व्यक्त करतोय प्रभू मामा आणि दिनू मामा यांचं. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं त्यांचं विशेष आभार.
सँडी पाटील आपलं देखील विशेष आभार. आपण देखील खूप चांगली स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये. पंकज भोईर आपलं देखील विशेष आभार. आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये. मुकेश आपण संपर्क साधा. मुकेश या आपण पुढे. आपला देखील एक आम्ही विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मुकेश आपका आना है. पिच क्युरेटर आहेत मुकेश. चला या आपण. त्यांचा देखील एक विशेष स्वागत आणि सन्मान केला जाईल. पिच क्युरेटर खूप चांगली पिच ज्याने विकेट बनवली ही टर्फ पिच मातीची पिच आणि त्यांना देखील सन्मानित केले जात आहे कार्याध्यक्ष देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते. अंतिम फेरीचा महामुकाबला आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया हा कोण झलालता चषक इथून घेऊन जाणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सत्यवान ज्याने फलंदाजी खूप चांगली केली आपल्या संघासाठी. प्रदीप आणि त्याला साथ देण्यासाठी संजय ही सलामीची जोडी. 15.50च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर खूप मोठी टोटल धावफलकावर सेट केलेली आहे ताडाली या संघाने. फिल्डिंग सजवली जात आहे. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेले आहेत प्रदीप याने. दमदार फटका खेळला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार त्याच्या बॅटमधून येतो चौकार. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. सत्यवान पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटका लीडिंग एज. चांगला प्रयत्न केला होता योगेश याने झेल घेण्यासाठी पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा तो झेल होता. प्रदीप 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे जाणार धावफलकावर 6. पॉवर प्ले ते षटक आहे. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा आपण जर विचार केला पहिल्याच चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या प्रदीप याने. 2 समान ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मॅच ताडाली वर्सेस भरोडी. चेंडू पायांमध्ये टाकला होता. खोदून काढलेला जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते रमेशद्वारा. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. काय फिल्डिंग झाली. 38 सर्कलमध्ये ऑन साईडला धावसंख्या 7. पुन्हा एकदा सत्यवान सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. संजूने रूम बनवून हा फटका केलेला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते 11. मात्र भरोडी संघ देखील एक दमदार संघ आहे. त्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा सत्यवान सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढील बॉल. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार फटका. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते 15. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जात आहे भरोडी संघाकडून. हम भी किसी से कम नाही. आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे स्पष्ट सांगताना आता खेळपट्टीवर 2 खेळाडू संजय आणि प्रदीप. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर सत्यवान. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील शेवटचा चेंडू. बॅकफुटला जात असताना पंच केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय संजय या सामन्यामधील आणि 500 रुपयाचा पुरस्कार पटकावलेला आहे
संजय पाटील याने. काय सुरुवात आहे, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर पहिल्या षटकामध्ये देताना बिनबाद 19 अशी सुरुवात मीर स्पोर्ट्स भरोडी या संघाची. भलं मोठं लक्ष असताना अगदी 62 धावांचं मी स्पोर्ट भरोडी या संघासमोर अगदी पहिल्याच षटकामध्ये आक्रमणच आपल्याला पाहायला मिळतं 57च्या विरोधात. खास करून संजय याने तिकडी पूर्ण केलेल्या चौकारांची पॉवर प्लेचा अगदी पूर्णपणे इथे फायदा उठवलेला आहे. सलामीवीरांनी 19 धावा इथे जमा केलेल्या आहेत. इतका जॉब पत्थर से नहीं तो लोखंड से दिया जा रहा है. संजय 12 धावांवर खेळतोय. लगातार 3 चौकार त्याने सादर केले या सामन्यामध्ये. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. तसेच प्रदीपने 3 चेंडूंचा सामना केला, तो वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. 43 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर गोपालने आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिलं या अंतिम सामन्यामध्ये. जोरदार अपील आणि फलंदाज एज अँड गॉन. एष्ट्यांच्या मागे झेल देऊन बाद होते प्रदीप. मोठा झटका भरोडी टीमला प्रदीपच्या रूपामध्ये. 19 धावसंख्येवर पहिला हादरा दिलेला आहे गोलंदाज गोपाल याने. एष्ट्यांच्या मागे काय सुपर झेल टिपला एष्टी रक्षकाने. न्यू बॅटर पुनेश मैदानाच्या आतमध्ये जातोय.
बहुत ही बड़ा लक्ष्य है यहाँ पर। वो कहावत मुझे याद आ गई जयवंत पाटिल, प्यास बहुत लगी थी लेकिन पानी में जहर था, पीते तो भी मर जाते, ना पीते तो भी मर जाते। स्कोर बड़ा है, बड़े हिट लगा नहीं होंगे, मारते तो आउट हो जाते हैं यहाँ पर। 13 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता। न्यू बॅटर संजय, राईट आर्म ओव्हर द विकेट गोपाल, चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस, जोरदार अपील केला होता। चेंडू मात्र निश्चितच निर्धाव गेला। खूप चांगली गोलंदाजी, कम बॅक करणारी गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 19 धावा आल्या होत्या सत्यवानच्या, पण गोपालने दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले। शेवटची 2 षटकं 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता। 40+ क्रिकेट आणि आता 12 चेंडूंमध्ये 40 धावा इथे जमा कराव्या लागतील मीर स्पोर्ट भरोडी या संघाला। काय सामने रंगले या दमन नगरीमध्ये 40+चे। उम्र हुई 40 के पार तो क्या हुआ, ये दौर और भी मज़ेदार है। पूर्णपणे मी तर म्हणेन पकड आता हळूहळू मजबूत करत असताना इथे या सामन्यावर ताडाली संघ। 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता। तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल दीपक, सामोर जाईल पुणेश। आता जे काही करायचं ते पुणेशला करायचं आहे। पुणेशवर नजरा सर्वांच्या आहेत, कारण पुणेश याच्याकडे चांगली क्षमता आहे। 12 चेंडू 40 धावा, गोलंदाज दीपक येतोय तिसऱ्या षटकासाठी। राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल। प्रति षटकामागे आता 20च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी। दीपक तयार, चेंडूला स्विंग केलेला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। षटकार, जबरदस्त ताकदवर हा फटका होता, सरळ बॅटने खेळला होता। स्वीट वाईस, जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 28। 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा संजय सज्ज होते बॉलिंग मार्कवर। 11 चेंडू 34 धावा, मॅच बॉल आलेला आहे। दमन स्पर्धा 2024चा विजेता कोण? भरोडी की ताडाली? दीपक तयार, चांगला फटका, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला दक्ष आहे। अमोल चांगले क्षेत्ररक्षण करते, चेंडूला उचलणार फेकणार वेळ होती पुणेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 30-32 धावांची आवश्यकता। शेवटचे 10 चेंडू बाकी, 10-32चं इक्वेशन। पुन्हा एकदा तयार होते दीपक, इनसाइड आउटचा फटका केलेला आहे। क्षेत्ररक्षक दक्ष अमोल चांगले क्षेत्ररक्षण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे अनसक्सेसफुल ठरला। पुणेश फक्त 2 धावा पूर्ण करतोय, धावसंख्या वाढते धावफलकावर 32। 9 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची आवश्यकता। 30 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा दीपक सज्ज होतोय। अंतिम फेरीचा सामना आपल्या माहितीकरिता मीर स्पोर्ट्स भरोडी आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या 2 संघांमध्ये। पुन्हा एकदा दीपक तयार होते, चेंडूला लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय,
सीमा पार, वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमा पार जाणारा हा दर्जेदार षटकार. पुणेशकडे चांगली क्षमता आहे आणि तो आता मात्र त्याचा खेळ सादर करतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 38. मी अगोदरच म्हटलं होतं की पुणेश याच्याकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. जोपर्यंत पुणेश आहे ना तोपर्यंत थोडासा धोका असेल ताडाली या संघाला. 8 चेंडू आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. यहाँ से आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. हाईलाइट यहाँ से अभी क्रिकेट खेलना होगा. और अगेंस्ट अगर यहाँ पे सोचा जाए तो पुणेश को जल्दी आउट करना होगा. 8 गेंदे और 24 रनों की यहाँ पर दरकार है. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर दीपक. चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या वाढते 39. 8-23 इक्वेशन. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र निश्चितच सोडून दिलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू. रिटर्न क्रीजच्या खूप बाहेर चेंडू टाकला होता. 8 चेंडू आणि 22 धावा आता इथून बनवाव्या लागतील. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट बॉल. ये बचने का तरीका नहीं है यहाँ पर गेंदबाज का. फ्री हिट का ये अभी कितना फ़ायदा उठाते हैं वो देखना पड़ेगा. पुणेश 8 गेंदे और अभी भी 22 रनों की ज़रूरत है यहाँ पर इस मैच को जीतने के लिए. फिर से एक बार गेंदबाज मुड़ते हुए. फिर से फुल टॉस गेंद. वहाँ पर टैप कर दिया पुणेश ने. 1 रन तो लिया है वहाँ पर. और यहाँ पे देखिए चोरी से 2 रन वहाँ से चुरा लिए पुणेश ने. धावसंख्या वाढते धावपलकावर 42. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता. This is most important delivery both team. 1 big hit, good situation in next over, and 1 dot and 1 wicket. Good position by bowling side. और देखना यहाँ पर होगा पुणेश is back to the dugout. बड़ी मछली याल में फंसती हुई. बिग फिश इन नेट. बाद होते पुणेश. शिस्टनच्या मागे चांगला झेल आणि पुणेशच्या खेळीचा आता अंत झाला. अजून एक धक्का लागला भरोडी संघाला. पुणेशने चांगला प्रतिकार केला होता मैदानावर, पण त्याची विकेट खूप महत्त्वाची होती. ती विकेट प्राप्त करून देते दीपक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 42. आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. अंतिम षटक 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर शरद मैदानाच्या आतमध्ये जातोय. 6 चेंडू अंतिम षटक 20 धावांची आवश्यकता. चॅम्पियन कोण बनणार? कोण हा करंडक उचलणार? 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काही क्षणातच या अंतिम सामन्याचे चित्र नक्कीच सर्वांच्या समोर येणार. आणि कोण चॅम्पियन ठरणार या दमन नगरीमध्ये. तब्बल 6 दिवसाच्या परिश्रमानंतर कुठला संघ अगदी सुटकेचा श्वास सोडेल आणि तो कप जिंकेल. आणि एक वेगळीच ती मजा असेल, कारण आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कुठेतरी हे कप जिंकून आणलं आहे हे खूप मोठ्या अभिमानाने सांगतील. आणि अंतिम क्षणी प्रत्येक संघ नक्की विचारणार भिवंडी तालुक्यामध्ये की दमनची फायनल कोणी मारली. मग गर्वाने नक्कीच सांगतील की ती दमनची फायनल या संघांनी मारली, म्हणजे तो ताडाली असेल किंवा भरोडी असेल. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. झेल सुटला. हलकासा आवाज आला होता. बॅट आणि बॉलमध्ये स्पर्श झाला होता. कॅच ड्रॉप ईस्टर्नच्या मागे. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल आता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा महेश तयार होते बॉलिंग मार्कवर. हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाजाला आता निश्चितच मैदान सोडावे लागेल.
अजून एक बॅटर बाद. चार चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अब ये जीत की मैं तो कहूँगा दहलीज पे अभी खड़े हैं, क्योंकि 4 गेंदों में अभी भी 20 रन चाहिए. एक गेंद अगर डॉट आती है तो नो डाउट ताडाली संघ हा विजय संपादन करेल. मात्र क्रिकेट आहे, कधी कधी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन देखील काही संघांना पराभव पत्करावा लागलेला आहे. आपण बघितलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील, मग ते डोमेस्टिक क्रिकेट असो की लोकल क्रिकेट असो की व्यावसायिक क्रिकेट असो. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तयार बॉलिंग मार्कवर महेश. समोर जाईल बॅटर प्रकाश. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील. चेंडू मात्र निर्धाव मिडल स्टंप वरून चेंडू निघून गेला होता निर्धाव स्वरूपामध्ये. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आता मात्र जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये ताडाली संघ आणि त्यांचे पाठीराखे. पुल केलेला आहे चेंडूला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका. प्रकाशच्या बॅटमधून दमदार सिक्सर. देर हो गई, आते आते देर हो गई. इनिशियल ओव्हर्समध्ये या फटक्यांची आवश्यकता होती. आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची आवश्यकता. तयार बॉलिंग मार्कवर दीपक, सॉरी महेश आहे. दीपकने 3रं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा अजून एक धमाका. कडक केडीके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू लिगल बॉल टाकावा लागेल. जर गोलंदाजाने ठरवलं तर 8 धावा तो देईल. एक चेंडू 8 धावा. फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीवरचा येतोय हा षटकार आणि अवघ्या 1 धावेने हा सामना जिंकलेला आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाने मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. यस, पंचांनी रेफर केलेला आहे. रिव्ह्यू बघा दोन्ही संघांचे संपलेले आहेत, याची नोंद घ्या. पंच बघा दोन्ही संघांचे रिव्ह्यू हे संपलेले आहेत, याची नोंद घ्या. फेअर डिलिव्हरीने अवघ्या 1 धावेनी हा झलालता चषक पटकावलेला आहे. चॅम्पियन संघ दमन स्पर्धा 2024चा स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. मीर स्पोर्ट्स भरोडी